पाऊस सुरू झाला की भजी खायची इच्छा सगळ्यांनाच होते. बटाट्याची भजी आपण नेहमीच खातो, पण तुम्ही कधी बटाट्याची गोल भजी खाल्ली आहे का? वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट, चवीला अतिशय सुंदर. ही भजी कशी करायची आज मी तुम्हाला दाखवणार आहे. नवीन प्रकारची भजी आहे, करायला सोपी आणि खायला सुंदर. कशी करायची हे बघूया. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या कऱ्यान राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सगळ्यात आधी आपण एक चटणी करून घेऊया. त्यासाठी मी 1.5 इंच आलं, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतल्या. ह्याचं आपल्याला मिक्सरवरती भरड असं वाटून घ्यायचंय. मिरच्या, त्याच्यानंतर लसूण आणि आलं हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचंय आणि जाडसर वाटून घ्यायचंय. हे बघा, हे वाटून झालेलं आहे. जाडसर वाटून घेतलंय. ह्याला आपल्याला फोडणी करायची आहे. आता मी भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ही चटणी घालून घ्यायची आहे. थोडी फ्राय करायची, किंचित तिचा रंग बदलेपर्यंत आपण तिला फ्राय करून घ्यायचं. हे बघा, हलकासा कलर चेंज झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा एवढं हिंग घालून घ्यायचंय. पाव चमचा हिंग घातलं, तेवढीच आपल्याला हळद सुद्धा घालून घ्यायची. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आता चवीनुसार आपण ह्या फक्त चटणीच्या चवीनुसार आपल्याला मीठ घालायचंय. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आपली ही चटणी तयार झालेली आहे. आता हिला आपण थंड करत ठेवूया. भजीच्या मिश्रणासाठी एक मोठा बोल घेतलेला आहे. त्यात 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं, पाव चमचा हळद घालायची. आता हे मिक्स करून घ्यायचंय आणि आता आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालायचंय आणि साधारण आपण भजीला जसं पीठ भिजवतो तसं आपल्याला भिजवून घ्यायचंय. व्यवस्थित त्याच्या गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या. हे बघा, आपलं बॅटर तयार झालेलं आहे. एवढं पातळ व्हायला पाहिजे. आता याच्यामध्ये आपल्याला पिठाच्या अंदाजाने मीठ घालायचंय. ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याला आपल्याला साधारण 15-20 मिनिट आपल्याला रेस्ट द्यायचे. तोपर्यंत आपण आता बटाट्याची भाजी करून घेऊया. बटाटे सगळ्यात आधी उकडून घेतलेले बटाटे आहेत, ते आपल्याला सगळे फोडून घ्यायचे. बटाटे फोडून झालेत. आता त्याच्यामध्ये आपण जी चटणी केलेली होती ती आपल्याला याच्यामध्ये घालायची. हे बघा, ही आपली चटणी केलेली ती थंड झालेली आहे. आता आपण ती त्या बटाट्यामध्ये घालायची. तिखट आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचं. मिरची तुम्हाला जशी कमी अधिक तुम्ही करू शकता. आता बघा, आपल्या बटाट्याचं मिश्रण तयार आहे. याच्यामध्ये मी जी चटणी केली होती ती मी सगळी घातली आहे. आता आपलं जे बेसन आपण भिजवलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला हे जे आपण बटाट्याचं आता भाजी करून घेतली किंवा मिश्रण तयार करून घेतलं ते त्याच्यामध्ये घालायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला भरपूर कोथिंबीर घालायची, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा, आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. या पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी असायला हवी. आता याच्यामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालून घ्यायचं. तेल मी अगोदरच गॅसवर गरम करत ठेवलेलं होतं. त्यातलं आता 1 डाव मी तेल घालून त्याच्यामध्ये घेणार आहे. हे बघा, तेल असं चुरचुरलं पाहिजे, म्हणजे ती भजी एकदम खुसखुशीत छान होतात. आपण याच्यामध्ये इनो, सोडा काहीही वापरलेलं नाहीये. फक्त हे कडकडीत तेलाचं मोहन घालायचंय. ते थोडं थंड होऊ द्यायचं. त्याच्यानंतर आपण ते मिक्स करून घ्यायचंय. थोडं थोडं आपण ते मिक्स करून घेऊया. तेल थंड झालेलं आहे. आता व्यवस्थित सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं.
तर का आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. मी गॅसवर तेल गरम करत ठेवलं होतं. लोखंडी तवा वापरलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता छोटी छोटी भजी सोडून घ्यायची. जेवढी त्या तेलामध्ये बसेल एवढी भजी आपण त्याच्यामध्ये सोडायची. करायला अतिशय सोपी आणि खायला सुंदर अशी भजी होतात ही. आता हे आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. सुरुवातीला मी गॅस बारीक ठेवला होता. तेल चांगलं तापलेलं होतं त्याच्यामुळे गॅस बारीक करून भजी सोडली आणि आपली भजी टाकून झाली की गॅस मोठा करायचा. म्हणजे भजी व्यवस्थित तळली जातात आणि मोठ्या गॅसवर भजी तळली तर ती तेल पित नाहीत. बारीक गॅसवर भजी तळली तर ती तेल पितात. मी आता मोठ्या गॅसवर भजी तळून घेते. आता एक बाजू व्यवस्थित झालेली आहे. ती सगळी मी पलटी करून घेते. हे बघा अगदी छान भजीला कलर आलेला आहे. आपली भजी तयार झालेली आहे. तर ही भजी मी काढून घेते. या पद्धतीने मी आता सगळी भजी करून घेणार आहे. ह्या नवीन पद्धतीची बटाट्याची गोल भजीचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी करियन राईस चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.